श्रीराम. आज आपण परमार्थ साधनेतील मार्गदर्शक तत्वे त्याच्यातला पहिला भाग थोडा झालेला आहे. 12 पर्यंत झाले, आपण आता 13 पासून बघूया. आपली मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण हे नाना विकाराने, संकल्प विकल्पाने, भूत भविष्याच्या चिंतनाने अशुद्ध मलिन झालेले असते. म्हणून चित्तशुद्धीसाठी सर्व प्रकारची साधना आवश्यक आहे. म्हणजे कोणी विचारलं साधना कशासाठी करायची. आपण बघितलं मागच्या वेळेला की उपासना लोक करतात, पूजा अर्चा करतात, देवाला जातात, तीर्थयात्रा करतात, अशा अनेक गोष्टी करतात. परंतु साधना म्हणून काही करता का असं विचारलं, पुष्कळ लोकांना बहुतेक त्याची माहिती नसते. आज देखील माझ्याकडे डॉक्टर आले होते, चांगले आहेत, परमार्थी विचाराचे. त्याने मी विचारलं, तुम्ही साधना काय करता. ते म्हणजे नाम जप करतो. म्हणजे ध्यान साधना याच्याबद्दल माहिती फार थोड्या लोकांना असते. नामस्मरण सुद्धा ज्या पद्धतीनं करायला पाहिजे त्या पद्धतीनं केलं जात नाही. सहज जाता येता केव्हा तरी आठवण होईल तेव्हा देवाचं नाव घेतलं जातं. विशेषतः कुठंतरी आपल्याला लागलो पडलो म्हणजे अरे देवा रे एवढं म्हणतो, तेव्हा अरे रामा रे म्हणतो. पण शांतपणे बसून आपल्याला साधना करून आत्मदर्शन करून घ्यायचं आहे याची माहिती बहुतेकांना नसते. बहुतेक देवाचं स्मरण केलं जातं ते संसारासाठी केलं जातं. आणि इथं जी सांगितली आहे ती सगळी प्रकारची साधना ही चित्तशुद्धीसाठी करायला लागते. चित्तशुद्धीसाठी करायची याचा अर्थ आपलं चित्त शुद्ध नाही आहे आणि ते करायला पाहिजे असा त्याचा अर्थ होतो. मग चित्त शुद्ध नाही म्हणजे ते अशुद्ध कशाने झालं आहे हे बघायला पाहिजे. तर आपलं मन विशेषतः जे आहे ते जास्त अशुद्ध होतं. देहाच्या पातळीवरही शुद्धी आवश्यक आहे. मनाच्या, बुद्धीच्या, अंतःकरणाच्या पातळीपर्यंत ही शुद्धी गेली पाहिजे. आणि शुद्ध आणि अशुद्ध याची व्याख्या करताना साधारण असं म्हटलं जातं की देहाच्या साठी जे देहाला सेंटर करून जे जे काही आपण केलं जातं ते अशुद्ध सगळं. आणि भगवत प्राप्तीसाठी म्हणून जे केलं जातं ती सगळी कर्म शुद्ध कर्म की ज्याला सत्कर्म असं म्हटलं जातं. इतर ही जे केली जातात ते आपण सत्कर्म असा शब्द वापरतो. पूजा अर्चा करतो का नाही, पोथी वाचतो का नाही, काय करतो ते सत्कर्म आहे असं म्हणतो. पण त्याचा हेतू सत्कडे जाण्याचा आहे का नाही असं जर बघितलं तर बहुतेकांना ते माहिती नसतं. आणि सत्कर्म ह्याचा अर्थ खरं म्हणजे सत जो परमात्मा आहे त्याच्याकडे नेणारं पाहिजे. जे सगुणाची पूजा करताना सुद्धा आपल्याला निर्गुण प्राप्तव्य आहे असं लक्षात ठेवून जर ती सगुणाची पूजा केली गेली तर उपयोग आहे. परमार्थामध्ये कृतीपेक्षा हेतूला महत्व आहे. प्रत्येक गोष्ट तुम्ही कशासाठी करता. भोजन केलं तरी उदर भरणं नव्हे जाणीजे यज्ञ कर्म असं म्हटलंय. कशासाठी जेवता व पोट भरण्यासाठी असं जर म्हटलं तर ते देहाकडे पडलं. पण त्याच्याऐवजी ते यज्ञ कर्म आहे. आज जो आहे वैश्वानर अग्नी त्याला मी आहुती देतो आहे असा प्रत्येक घासाबरोबर आपला बोध असतो का. तर घासाबरोबर नाही, जवळजवळ जेवण झालं तरी नसतोच. आपण आपले जेवत असतो, समोर ज्या गोष्टी येतात त्याचा आस्वाद घेत आपण रंगून गेलेलो असतो. म्हणून समर्थाने देखील मनोबोधात जनी भोजनी असे शब्द वापरले. म्हणजे जनात वावरत असताना भगवंताचं स्मरण होतं का. बहुधा होत नाही. लोक बसलेले आहेत, त्यांच्या चर्चा चाललेल्या आहेत, त्याच्या वेळेला असं कधी आपल्याला वाटत नाही, मनात सुद्धा येत नाही की भगवंत भगवंताशी बोलतोय. आपल्याला भानच नसतं त्याचं. त्यामुळे जनी नाही आणि भोजनी तर नाहीच नाही. कारण आज काय केलंय जेवायला इकडे लक्ष आहे. म्हणून बरोबर समर्थाने त्याच्यावर बोट ठेवलेलं आहे की जनी भोजनी. त्यावेळेला आपल्याला नामस्मरण होतं का, परमेश्वराचं स्मरण होतं का, हे सगळं जे चाललेलं आहे त्याच्यामध्ये मला त्याचं प्राप्तव्य आहे, भगवत प्राप्तव्य असं वाटतं का असं बघायला पाहिजे. आणि तर चित्तशुद्धीमध्ये म्हटलं जे देहही आहे मन बुद्धी, विशेषतः मन
बुद्धी ही सत्वगुणी आहे, पण मनाचं असं प्राबल्य विशेष आहे की ते सत्वगुणी बुद्धीला सुद्धा फरफटत नाही तर आपल्याबरोबर. मन हे रजोगुणी चंचल. एक विचार सकाळी येतो तर दुपारी दुसरा आणि संध्याकाळी तिसरा. एवढं कशाला? एका मिनिटात 10 विचार येऊन जातात. म्हणजे जोपर्यंत म्हणून ह्या विचारांच्या अधीन आहे, नाना प्रकारचे संकल्प विकल्प करतं. संकल्परहित मन नाहीच मिळेल. सारखं काहीतरी संकल्प चालू असतो. हे असं करायचं आहे, तसं करायचं आहे, हे विचार आहे, तो विचार आहे, सुरू आहे. म्हणून भगवंताने जो एक शब्द वापरलाय, संकल्प संन्यासी. सगळ्या संकल्पाचा संन्यास केला पाहिजे. तू कोण संकल्प करणार? परमेश्वर तुला आज्ञा करेल त्याप्रमाणे तू करायचं आहेस. आपण जसं साधं म्हटलं, उद्या मी असं असं करणार आहे, तू ठरव, पण तुझ्या हातात आहे का? सकाळी ठरवता येत नाही संध्याकाळी आपण अमुक करणार आहोत म्हणून, काही भरोसा नसतो. मग काही ठरवायचं का नाही? साधारण ठरवावं, परंतु फार त्याच्यावर भरोसून राहू नये. असं असं मनात आहे, पाहू आयत्या वेळेपर्यंत काय होतं ते, असं म्हणायची वेळ की मनात तरी असं निदान म्हणावं. नाही तर जोरात आपण असं म्हणतो, तू ये, मी निश्चित आहे. त्यामुळे मला नेहमी हसायला येतं असं मनातल्या मनात, की कशाच्या आधारावर सांगतोस तू निश्चित आहे म्हणून? जी व्यक्ती आहे ती निश्चित असायला पाहिजे, तू असायला पाहिजेस, त्यावेळेला तुझी त्याची भेट व्हायला पाहिजे. किंवा आपण नेहमी म्हणतो, काही काळजी करू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. कशाच्या आधारावर म्हणतो? वस्तुतः म्हणावं, भगवंत तुझ्या पाठीशी आहे, तू त्याचं स्मरण कर. मग तो कुणाच्याही रूपाने येऊन उभा राहील. मीच असेल असं नाही, कुणी येईल. म्हणजे आत एखादा बोट ठेवून मग आपलं प्रत्येक वाक्य बाहेर पडलं पाहिजे, शब्द बाहेर पडला पाहिजे. हे जे आपण बोलतो ते खरं आहे का? तसं खरंच होणार आहे का? असं सांगायला पाहिजे. म्हणून त्यासाठी मन जे बुद्धीवर कुरघोडी करतं, त्या मनाला ताब्यात कसं आणायचं ह्याच्यासाठी सगळी साधन आहे. मन ताब्यात आलं तर मग बुद्धी, चित्त, अंतःकरण हे सगळं हळूहळू एकातला आत जाणार आहे. त्यामुळे मनाने विचार करायचा, निश्चय करायचा. असंख्य गोष्टी आपल्या कानावर पडत असतात, त्याच्यातला एखादाच विचार त्याच्यावर चिंतन होतं. ते चिंतन झालं की आतमध्ये चित्तापर्यंत पोचतं आणि त्याच्यावर आणखीन पुन्हा मनन झालं की ते पुन्हा अंतःकरणापर्यंत जातं. म्हणून एखादी गोष्ट झाल्यानंतर सकाळपासून अनेक गोष्टी घडतात, पण एखादीच गोष्ट आपल्या मनामध्ये घर करून राहते. तो दिवसभर किंवा पुढेही अनेक दिवस कुणी काय एखादं बोललेलं असो, केलेलं असो, ते अगदी आत बसलेलं असतं आणि आपणही म्हणतो माझ्या अगदी अंतःकरणात बसून राहिलंय. वास्तविक अंतःकरणात भगवंत बसायला पाहिजे, त्याऐवजी या फालतू गोष्टी अंतःकरणात काय बसायला पाहिजे. किंवा एखादा आपण प्रवचन ऐकलं, गीता ज्ञानेश्वरीसारखे ग्रंथ वाचले, त्यातले भगवंताचे संतांचे विचार आहेत, ते जर अंतःकरणात जाऊन बसले तर आपल्याला हवे आहेत. त्याचं कारण आपल्याला उपयोग आहे पुढे साधनेच्या अंगाने. त्यामुळे अनेक गोष्टी ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर त्यातलं चित्तात कोणतं जाऊन बसावं हे आपणच ठरवायचं असतं. सकाळी वर्तमानपत्र उघडलं की अनेक बातम्या असतात, त्या सगळ्या काही आपल्या अंतःकरणात जाऊन बसायचं कारण नसतं. त्यातल्या काहीच गोष्टी या अंतःकरणात जाऊन आत बसतात आणि त्या आपल्याला ज्या आत बसतात त्याचं चिंतन पुन्हा पुन्हा होतं, ते आपल्याला उपयोगी असतं. म्हणजे इथं जे म्हटलंय, मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण हे नाना विकारांनी, विकार कोणते? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार, हे जे सगळे विकार आहेत, हे सगळे विकार आपल्या मनाला लागलेले आहेत आणि आपल्याला साधनेने ते मन निर्विकार करायचं आहे. म्हणजे हे सगळे जे विकार आहेत, हे विकार त्या मनावर आरूढ होता कामा नाहीत, ते आपल्या स्वाधीन पाहिजेत. काम, कशाचं काम करायचा? देहाला आवश्यक त्या गोष्टींची कामना, याला कामना म्हणत नाही. किंवा भगवंताची कामना, ह्याला कामना म्हणत नाही. जितकी आपण रामाची कामना करू तितके आपण निष्काम होत जाऊ. काय पाहिजे म्हटलं म्हणजे काय नाही बा, भगवंत पाहिजे. सारखं हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे म्हणत राहिलो तर कामना संपतच नाहीत कधी.
आणि त्या कामनाचं रूपांतर आणि वासनेत होतं. म्हणजे ती कामना आणखीन जाऊन बसते आतमध्ये आणि ती वासना हलत नाही लवकर. त्यामुळे त्यांनी सांगितलं ते नाना विकार संकल्प विकल्प हे जे आहेत हे मन करत असतं, त्याच्यातूनही आपण बाहेर पडलं पाहिजे. आणि भूत भविष्याच्या चिंतनाने हे तर सुरूच असतं आपलं. शांत बसलो तरी किंवा कोणी भेटलं तरी भूतकाळात काय गोष्टी झाल्यात, अगदी आपल्या लहानपणच्या शाळेमध्ये मास्तर काय म्हणाले होते इथंपासून आठवत असतं. त्याची वास्तविक आत्ता काही गरज आहे का असं जर बघितलं तर काही गरज नसते. पण त्यावेळेच्या गोष्टी, नंतरच्या आयुष्यातल्या गोष्टी, ह्या भूतकाळाचं चिंतन जे अनावश्यक आहे ते होत राहतं आणि भविष्याची चिंता होत राहते. पुढे कसं होणार, आणखीन कसं होणार. मध्ये माझ्याकडे असंच एक ग्रस्त आले होते. म्हटलं काय चिंतामग्न चेहरा काय एवढा. तर मग त्यांची मिसेस मला म्हणाली त्याच्यानंतर, तर सारखी भविष्याची चिंता करत बसतात, आपलं पुढं कसं होणार. म्हटलं काय कसं होणार, राहायला जागा आहे, मुलगी आहे चौकशी करते, पैसे जवळ आहेत, आता चिंता कशाची करायची. पण माणसाला ही चिंता भेडसावत असते, कसं होईल काय होईल, कसं होईल काय होईल. आणि जो भक्त असतो, ईश्वरनिष्ठ असतो, तो आपली चिंता भगवंतावर सोडवतो. मी सगळं उत्तम प्रकारे करतो आहे, भगवंताचा भक्त आहे, माझी काळजी तो घेईल. जसं आई मुलाचं नातं असतं तसं जर आपण नातं ठेवलं असेल, तानं मूल लहान मूल जसं असतं आईला धरून असतं, ते आईच्यापासून जरा देखील लांब होत नाही. तुम्ही त्याला किती खेळणी दाखवा, नाना प्रकारचे आकर्षणं दाखवा, ते एक हात आईचा पदराचा सोडत नाही. मग फार तर दुसरा हात पुढे करून ते खेळणं घेईल, पण इकडला हात सोडत नाही. तसं इकडला हात सुटता कामा नाही. संसारात ज्या काही गोष्टी करायच्या असतील त्या कराव्यात, पण ते करत असताना जसं रामकृष्णही म्हणत असत त्याप्रमाणे ते करावं व्यवहारातल्या गोष्टी, पण इकडला हात नाही सोडायचा. दोन्ही हात ह्याला धरायचे, कामापुरता एक हात वापरायचा, तो वापरून झाला की पुन्हा ह्याला धरायचं. म्हणजे ह्याला धरणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. ह्याचा हात सुटला असं होता कामा नये. म्हणून भूत भविष्याचं चिंतन हे सुद्धा कमी केलं पाहिजे. म्हणजे हे जर कमी केलं तर मग खरं म्हणजे चिंतन करण्याजोगं दुसरं काही राहतच नाही. जसं असं म्हटलं जातं, कुणाशी आपण बोलत असलो तर एक तर कुणाची तरी निंदा करत असतो, नाहीतर आपली स्तुती सांगत असतो. हे जर दोन गोष्टी वगळल्या तर मग बोलायला फारसं काही राहतच नाही, आपोआपच मौन राहतं. नाही तर काहीतरी सांगायचं असतं ना, आपला मोठेपणा, सत्वगुणाचा सुद्धा जो एक अहंकार असतो म्हणतो तो असतो की आम्ही किती चांगले आहोत, आमचं किती वागणं चांगलं आहे, आमचं खाणंपिणं किती चांगलं आहे, आमचं सगळ्या गोष्टी किती चांगल्या आहेत. चांगल्या असू देत पण त्याची जाणीव नसावी, सहजच चांगलं असावं. तर ते सांगण्यामध्ये आपला अहंकार वाढत जातो आणि तो आपल्या आड येतो. आणि दुसऱ्याची निंदा ही तर निंदा व्याली दुरिते म्हटलंय. आणि सामान्यतः निंदा असती की जी व्यक्ती तिथं हजर नसती त्याची निंदा होत असते. आणि मग निंदा करायला माणसाला खूप जोर येतो. कुणाची स्तुती करायची असली तर फारसे शब्द आठवत नाहीत. फार तर आपण म्हणू एवढं की चांगली आहे व्यक्ती, एवढंच फार तर म्हणू, सहसा तेही होत नाही. ते एक जणांनी म्हटलं ना की कुणाची स्तुती करायची म्हणजे घशात अडकल्यासारखं होतं, चटकन स्तुती बाहेर येत नाही. पण निंदा जर करायची झाली तर लगेच अगदी हमरी तुमरीनं त्याच्याबद्दल बोललं जातं, कारण ती व्यक्ती तिथं नसते म्हणून. म्हणून त्याच्यावर एक असा थोडासा गमतीची गोष्टही सांगितली जाते की एका व्यक्तीला विचारलं, कुठं असं मंडळ वगैरे होतं त्याचं, तुम्ही न चुकता हजर राहता तिथं, असं कसं. तर म्हणजे इथं जी व्यक्ती नसते ना त्याची निंदा केली जाते, म्हणून आपलं मी रोज इथं हजर असतो म्हणजे निदान माझ्याबद्दल काही बोललं जाणार नाही. म्हणजे त्याची संरक्षण बाजू त्यांनी सांगितले. पण त्याचा अर्थच असा की अनावश्यक बोलणं, आणि नुसतं ते अनावश्यक नसतं, ते घातक असतं. साधकाच्या दृष्टीनं हे बोलणं घातक ठरतं. त्यामुळे साधकाने इतरांशी बोलताना सुद्धा शक्यतोवर ह्या विषयावर बोलावं, नाहीतर ते बाकीचं बोलणं इतर मंडळी आली तर प्रमाणात ठेवायचं, ह्याच्यापेक्षा जास्त नाही. कारण मुख्य काय होतं, त्या सगळ्या गोष्टींनी आपलं मन व्यग्र होतं आणि आपल्याला जे पाहिजे असतं ते मन निर्मळ, त्याला काहीही प्रकारचं आठव कशाचा असं काही नको असतं. स्वच्छ शांत
निर्विचार मन पाहिजे. ध्यानात देखील आपल्याला निर्विचार मन ठेवायचं असतं. कोणताही विचार ज्या मनात नाही असं निर्विचार निर्विकार मन आपण ध्यानात करतो, करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे होत नाही पटकन, पण करतो. पण आपण कुठं कुठं काहीतरी करून आलो की ध्यानाला बसलो तरी ते विचार समोर येतात. मग कुठला लग्न कार्य असलं, कुठला काही समारंभ असला, कुठल्या काही प्रवासाला जाऊन आलो, अमकं करून आलो, असं काही म्हटलं की ध्यानाला बसले की त्यातले सगळे जे काही प्रसंग असतील डोळ्यासमोर उभे. आता गरज आहे का त्याची? नाही. झाला प्रसंग, कप्पा बंद, असं होत नाही. कारण मन आपल्यावर कुरघोडी करतं. आणि मनाला काय म्हटलंय? मनस्वी असा शब्द एक वापरलाय. मनस्वी याचा अर्थ मन ज्याच्या ताब्यात आहे. मनाला हवं तेव्हा तो वापरू शकतो, नको तेव्हा त्या मनाला गप्प करू शकतो. असा आपल्या मनावर ताबा नाही आहे. आणि म्हणून हा साधकाने हा प्रयत्न करायचा आहे. तर चित्तशुद्धीसाठी सर्व प्रकारची साधना आवश्यक आहे. आता पुढच्या ह्याच्या 14व्या ह्याच्या सूत्रात सांगितलं आहे की साधना आवश्यक आहे. तर साधना ही कोणती? की साधना 2 प्रकारची, एक बहिरंग साधना आणि अंतरंग साधना. जे साधक म्हणून आहेत, साधना करतात, त्याच्यामध्ये सुद्धा या बहिरंग साधनेकडे लक्ष जास्त असतं. वास्तविक अंतरंग साधना जी आहे त्याला कुणाचीही कशाचीही गरज नाही. त्याला परिस्थितीचं काही भान असण्याचं किंवा ती आड येतो असं म्हणण्याचं कारण नाही. ती आतल्या आत व्हायची साधना आहे. त्यासाठी कुठं उठून जायला लागत नाही. आपल्याच ठिकाणी बसून आपल्या मनाला आत वळवून ते बदलायचं आहे. अनुसंधान सारखं ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. आणि बहिरंग साधनेमध्ये बरीच मंडळी असतात. पुष्कळ जण असतात ते जे संत त्यांचे असतात ते मानत असतात, ज्यांना सद्गुरू म्हणतात, ज्यांना संत म्हणतात. त्यांच्या भोवती जी मंडळी असतात ती त्या संतांचं जास्त उत्सव करण्यामध्ये, त्यांचं मोठेपण गाण्यामध्ये बराच वेळ घालवतात. ते करायला हरकत नाही, तेही त्याचं कर्तव्य आहे. पण त्याच्यानेच त्यांचं मन इतकं व्यग्र केलं जातं की त्यामुळे त्यांना जर म्हटलं ध्यान नाम करा ते होतच नाही. सगळ्याच बाबतीत आहे, सगळ्याच संतांच्या बाबतीत आहे. पण संत सांगत असतात एकांतात बसून ध्यानधारणा करा, आणि त्यांचे भक्त जे असतात ते करत असतात. त्यांच्या पालख्या काढतात, त्यांचे काहीतरी उत्सव करतात, त्यांना सजवायचं, नटवायचं, नाना गोष्टी करण्यामध्ये असतात. त्यांची प्रसिद्धी कशी होईल हे ते पाहत असतात. आणि संतांना हवं असतं की त्यांची प्रसिद्धी करण्यापेक्षा त्यांचे विचार जे आहेत, त्यांचा बोध जो आहे, शिकवण आहे, त्याचा प्रचार सगळीकडे व्हायला पाहिजे आणि त्याचं अनुसरण लोकांनी करायला पाहिजे. म्हणून इथं बहिरंग साधनेमध्ये तीर्थाटन, पूजा अर्चा, वाचन, पठण इत्यादी या गोष्टी येतात त्याच्यामध्ये. आणि अंतरंग साधनेमध्ये कृती कमी असते. अंतरंग साधनेमध्ये कुठेही जायला नको, यायला नको. कालच मला एक जण आले होते, ते म्हणाले की मी कुठल्या त्या आश्रमात जाऊन ध्यानाला बसतो. म्हटलं हरकत नाही आहे बसायला, पण आपलं घर हेच नाही आहे का आपल्याला साधना करायला पुरेसं? त्याचंच मंदिर का करता येत नाही? उद्या बाहेर जाता आलं नाही म्हणजे पुन्हा दुःख होणार की मला तिकडं जाता आलं नाही. आपल्या घरात तर आपण आहोत ना, मग आपल्या घरातच आपण साधनेची सवय करावी, त्यालाच मंदिर करावं. आणि जिथं आपण साधना करतो ती जागा आपल्या साधनेने पवित्र होत जाते. त्यासाठी त्याला इकडं तिकडं कुठेही फिरायची आवश्यकता नाही. एकदा कळलं ना आपल्याला हे करायचं आहे, संपलं. मग काही पुन्हा पुन्हा करायला हवं असं नाही. श्रवणाला आपण जातो का की आपलं विसरलेलं असतं. म्हणून अन्न सेविलेची सेवा वे अन्न असं जे म्हटलंय, पुन्हा पुन्हा दुपारी जेवलो आता काही गरज नाही असं नाही, पुन्हा संध्याकाळी पाहिजे. म्हणजे ते जसं पुन्हा पुन्हा पाहिजे तसं श्रवण सुद्धा पुन्हा पुन्हा केलं पाहिजे. कशासाठी? की आपल्या काळाच्यावर ते विसर पडतो, ते पुन्हा पुन्हा पक्का विषय व्हावा म्हणून. मग श्रवणाला नाही जाता आलं, ठीक आहे, संतांचे ग्रंथ आहेत ते वाचा, आपल्या ठिकाणी बसून वाचता येतील ना, त्याच्यात लक्ष जाईल ना. आणि ते संतांचे ग्रंथ सुद्धा वाचता 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 तंद्री लागली पाहिजे. त्यांनी जर म्हटलं ध्यान करायचं, करायला लागलं पाहिजे. नाहीतर रोज रोज पुन्हा पुन्हा आपलं वाचतोय,
नित्यनेमाने ध्यानाला बसावं, नित्यनेमाने ध्यानाला बसावं, पाठ. पाऊण तास बसावं, 1 तास बसावं, पाठ. 5 मिनिटं बसेल तर शपथ, काय उपयोग आहे त्याचा. त्यामुळे जे काही सांगितलेलं आहे ते करणं हे महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून परमार्थात कृती म्हणजे ही बाहेरची कृती नको आहे, तर साधनेची गोष्ट जी सांगितली आहे, म्हणजे ज्या ठिकाणी कृती हळूहळू बंद होते, देह शांत होतो, मनबुद्धी शांत होते आणि अशा शांत अवस्थेत तो बसलेला पाहिजे. ही साधना जितकी होईल तितकी आवश्यक आहे. तितकं हिंडून काही होणार नाही. काशीपासून रामेश्वर आपण फिरलात तरी देखील त्याचा उपयोग नाही. त्याचं कारण ज्याला शोधायचं तो आपल्या आतच आहे. मग आतच ज्याला शोधायचं आहे त्याला शोधण्यासाठी बाहेर कुठं फिरायचं. म्हणून समर्थाने सुद्धा जे म्हटलंय, शोधित जावे. पुन्हा पुन्हा त्यांनी असं म्हटलंय, संत अनंत जो आहे त्याला शोधा. आणि शोधा याचा अर्थ निर्माण करायचा नाही आहे, कुठून आणायचा नाही आहे, आपल्याच जवळ आहे. मग आपण शोधत का नाही. काय खर्च होतं, काही खर्च होत नाही. कष्ट काय होतात, कष्टही काही नाही. नवेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही, मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही. पैसे खर्च होत नाहीत, कष्ट काही नाही, मग करत का नाही असं जर विचारलं त्याला काही उत्तर नाही. त्याची गोडीच लागत नाही. जेवढी बाह्य विषयांची गोडी आहे तेवढी गोडी अंतर्यामी असलेल्या भगवंताची नाही. भगवंतानी स्पष्ट म्हटलंय खरं म्हणजे, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठति. मग पुढे म्हणतात तमेव शरणं गच्छ. ईश्वर कुठे आहे विचारताना सांगितलं तुझ्याच अंतःकरणात आहे. आणि मग काय कर, तमेव शरणं गच्छ. बस एवढं लक्षात ठेवलं तरी पुरे. त्याला शरण जा. आणि शरण जा म्हणजे त्याचा अर्थ अंतर्मुख होऊन बस. सगळे विचार वगैरे सगळे जे आहेत ना ते आत जाऊन देत. आत त्या ठिकाणी तू लक्ष ठेवून बस. आणि शरण जाणं याचा अर्थ नुसतं लोटांगणी जाणं नाही, नुसतं नाक घासणं नाही, सगळं काही त्याला अर्पण करणं. मला असं वाटतं, माझं म्हणणं असं आहे, हे सकाळपासून आपण किती वेळा म्हणतो त्याला अर्थच नाही. माझं म्हणणं वगैरे काही नाही, देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे. कसं काय, आत बोला ना त्याच्याशी, त्याच्याशी संवाद करा. तो सांगतो तुम्हाला आता हे करायचं आहे किंवा हे करायचं नाही. आलं असेल मनात, नाही करायचं. आपण त्याच्याशी संवादच करत नाही, फुरसतच नाही आपल्याला भगवंताशी संवाद करायला, त्यामुळे होत नाही. म्हणून त्याने जे म्हटलंय, अंतरंग साधनेत कृती कमी असते, ध्यान नाम आणि तत्त्वम पदार्थ चिंतन. तत्त्वम असी हे जे महावाक्य आहे, अरे तेच तू आहेस, तेच तू आहेस म्हटल्यानंतर तेच हे व्यापक बाहेर आहे, चटकन आपल्याला सापडत नाही, कळत नाही. मग तेच तू आहेस म्हटलंय ना, मग हा जो तू आहे म्हणजे आपल्या आतला मी आहे, त्या आतल्या मीला धरून ठेवायचं. म्हणजे पुन्हा डोळे मिटून शांतपणे सगळी इंद्रिय बंद करून आपण आत लक्ष ठेवायचं. त्यामुळे जितका वेळ आपल्याला शक्य असेल तितका वेळ वाचन देखील करायचं. पण किती करायचं, वाचनात सुद्धा पुन्हा त्यांनी तेच सांगितलं ना, हे करायचं, मग करायला लागायचं. म्हणून आत्मसंस्थम मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत ही साधना आहे. आत्म्याच्या ठिकाणी, अंतरात्म्याच्या ठिकाणी चित्त ठेवायचं आणि काहीही चिंतन करायचं नाही. सगळं चिंतन बंद करायचं, म्हणजेच आत्म्याचं चिंतन होतं. आत्म्याचं चिंतन म्हणजे वेगळेपणाने काही करायचं नाही. इतर चिंतन बंद व्हा, बाहेर जायचं बंद करा, की घरात आपोआपच बसलेलो आहोत आपण. आता मला घरात बसायचं आहे, घरात बसायचं आहे असं काही म्हणायला नको, बाहेर जाणं बंद करा. तसं बहिर्मुख दृष्टी बंद केली की ती आतमध्ये स्वरूपाच्या ठिकाणीच राहते. म्हणून पदार्थ चिंतन याने अंतरंगात विशेषतः मनबुद्धीत पालट घडवून आणायचं असतं. मनबुद्धीत पालट घडवायचा ह्याचाच अर्थ मनाची आणि बुद्धीची ओढ भगवंताकडे ठेवायची. मय्येव मन आदत्स्व मयी बुद्धिम निवेशय. भगवंतानी सांगितलं, माझ्याच ठिकाणी मन ठेव, माझ्याच ठिकाणी बुद्धी ठेव. म्हणजे कुठं ठेवायची, आत ठेवायची. आणि बाहेर जर ठेवायची झाली तर यच्चे आवत प्राणी मात्रा आणि वस्तूमध्ये
तोच भरलेला आहे अशी बुद्धी ठेवायची. त्या प्रत्येक वस्तूचं, व्यक्तीचं, बाहेरचं प्रकृतीगत विचार करायचं नाही. काहीही पाहिलं तरी लक्षात आलं पाहिजे तोच तर आहे. तेच चैतन्य बघा फिरत आहे. अगदी मुंगी माशी दिसली तरी आपल्याला दिसलं पाहिजे ते बघा चैतन्य कसं आहे. पान, फूल, झाड, पक्षी बघितले तरी लक्षात आलं पाहिजे पहा भगवंत कसा आहे, किती रूपाने नटलेला आहे. तोच नटलेला आहे. तर नभी वावरे जो अणुरेणू काही रीता ठाव ह्या राघवे विण नाही. एक देखील कण असा दाखवता येणार नाही की ज्या ठिकाणी राघव नाही. मग ह्याच्यात आहे का नाही? आहेच. किंबहुना तोच आहे, दुसरं काही नाही. त्याच्याखेरीज इथं दुसरं काही नाही. त्यामुळे स्मृतीची व्याख्या करताना सुद्धा असं म्हटलंय, देखलेनी पदार्थे जे आठवू देई माते. पदार्थ पाहिल्याबरोबर भगवंताची आठवण झाली ना, त्याला स्मृती म्हटलंय. आपल्या स्मृती कसल्या कसल्या असतात, त्याची काही गरज नाही आहे. त्याला स्मृती म्हणत नाही. पाहिल्याबरोबर आठवण पाहिजे काय, प्रभू तूच आहेस, मला स्मरण आहे. म्हणजे भगवंताचं स्मरण नाना रूपाने असलं पाहिजे. अनंत वेशे अनंत रूपे देखिले मी त्यासी बाप रखमा देवी वरू खून बाणली कैस. माझ्या लक्षात आलं की अनंत रूपाने अनंत वेशाने तूच तर आहेस, दुसरं कोण नाही. म्हणून ध्यान, नाम, तत्व, पदार्थ चिंतन याने अंतरंगात विशेषतः मनबुद्धीत पालट घडवून आणायचा असतो. मनबुद्धीत पालट ह्याचा अर्थ मनबुद्धी ही ईश्वराभिमुख करायची आहे. आपली विश्वाभिमुख झालेली, सारखं लक्ष विश्वाकडे आहे, त्याच्याकडे पाठमूळ राहून भगवंताकडे लक्ष ठेवायचं. जीवाने देहभाव, जीवभाव टाकून, कारण जीवभाव हा सुद्धा टाकायला पाहिजे. कारण जोपर्यंत जीवाला अज्ञान आहे, मी जीव माझं बंधन, माझं आहे जन्म मरण, असं जोपर्यंत जीव म्हणतो आहे तोपर्यंत अज्ञानात आहे. कारण तो देहाच्या नादी लागला, देहात्मभाव त्याच्यात निर्माण झाला, त्याच्यातून देहभाव आला, सगळं अज्ञान आहे. आणि त्यामुळे विश्वाचा आभास आहे. विश्वाचा आभास का वाटतो? एकच परमात्मा असताना नामरूपात्मक विश्व जे भासतं ते कशामुळे भासतं? अज्ञानामुळे. मग ज्ञानी माणसाला विश्व दिसतं का नाही? कधीच होतच नाही, दिसतं. पण ज्ञानी माणसाला तेच विश्व परमात्म रूपाने दिसतंय आणि अज्ञानी माणसाला नामवर्ण रूपाच्या अंगाने दिसतं. याचं नाव हे आहे, याचं रूप हे आहे, म्हणजे प्रकृतीच्या अंगाने. जे दोरीवर सर्प भासतो ते एकाला दोरी आहे हे कळतं आणि एकाला तो सर्प आहे असं वाटतं आणि त्याच्या पाठीमागं तो त्या विचाराने भागतो. त्या सर्पाला मारायला जातो, नाही तर भिवून पळतो. वास्तविक सर्प नाहीच आहे. तसं विश्व हे परमात्म रूप आहे हा बोध सारखा मनात ठसवत गेला पाहिजे. पहिल्यांदा तो मनात ठसवायचा आहे, पुढे ते सहज व्हायला पाहिजे. कोणतीही साधना प्रथम प्रयत्नाने करायची आणि पुढे मग ती साधना सहज सहज स्वभावच व्हायला पाहिजे. काही पाहिलं, काही आपल्या नजरेत आलं, दिसलं तरी लक्षात आलं पाहिजे. म्हणून नाथ भागवतात त्याचं सुंदर वर्णन केलेलं आहे की पाहत असलो काही दृश्य तर ते दृश्य, द्रष्टा आणि दर्शन हे तिन्ही ब्रह्मरूपच आहे. ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान ही त्रिपुटी जी आहे ती ब्रह्मरूपच आहे. त्याच्यात ब्रह्माखेरीज काही नाहीच आहे. असा बोध ठेवून आपण कुशाल पाहावं. मग त्याचा मनामध्ये विकार येत नाही, विकृती येत नाही. तोच तर आहे, त्याच्या प्रकृतीनं नटलेला आहे, पण आहे तो तोच आहे. एकाच सोन्याचे दागिने केलेले आहेत. काही हातात घालायचे आहेत, काही गळ्यात घालायचे आहेत, काही कानात घालायचे आहेत, पण सर्वाच्या मध्ये एकच सोनं आहे. ही जी सोनाराची दृष्टी आहे ती यायला पाहिजे. नाही तर आपल्याला एखादा दागिना आहे, जुना आहे, गंजलेला आहे, आपल्याला म्हणते नको आपल्याला. अरे पण ते सोनं आहे, सोनं आहे म्हटलं की हां असू दे. तसं ज्ञानी पुरुषाचा बोध जो असतो तो प्रत्येकामध्ये तोच आहे असा बोध असल्यामुळे त्याच्या पक्षी कुणीही तिरस्कृत राहत नाही, तिटकारा राहत नाही, करुणा येईल की काय करणार, जीव अज्ञानी आहे असा. पण किती वाईटातला वाईट माणूस असला तरी त्याला ते धुतकारत नाहीत.
त्याला बदलण्याचा प्रयत्न करतात, त्याला समजावण्याचा प्रयत्न करतात. नाही तर शेवटी त्याच्यासाठी परमेश्वराला प्रार्थना करतील, परमेश्वरा याला सद्बुद्धी दे. पण त्यांच्या पक्षी कोणती गोष्ट टाकाऊ आहे, त्याज्य आहे, असं ते कधी समजत नाही. म्हणून बघा, जीवाने देहभाव जीवभाव टाकून विश्वाचा आभास दूर करून परमात्म्याशी एकरूप व्हायचं असतं. विश्वाचा आभास दूर करायचा आहे. आभास, जसं एखाद्या ठिकाणी आपण म्हटलं मुलांना, अरे बाबुल बुवा, मूल घाबरतं. मग काय करायला लागतं, तिथं उजेड पाडावा लागतो. मग लक्षात येतं बाबुल बुवा नावाचा पदार्थच नाही आहे. मग आपल्याला वाटलं ते भास होता. तसं ही ज्ञानाची दृष्टी जर आली आपल्या साधनेने, सद्गुरूंच्या कृपेनं, तर अज्ञानीमुळे होणारा जो अबोध आहे, जे सुखदुःख आहे, जी काही द्वंद्व निर्माण होणारी आहेत, ती सगळी दूर होतात आणि एकच परमात्मा विविध अंगाने कळेल लपलेला आपल्या लक्षात येतो. आता पुढचा 15वं सूत्र बघावं. सागरावरील लाट वेगळी भासली तरी दोन्हीकडे एकच पाणी आहे. सागर, त्याच्यावरच्या येणाऱ्या लाटा. देवा तू सागर, मी तुझी लहरी, दोघासी अंतरी भेद नाही. आपण म्हणतो हा सागर आहे आणि त्या लहरी आहेत. वाऱ्याच्या झुळकेमुळे सागराच्या पाण्याला लहरींचा आकार आलेला आहे. फरक काय? लाटेतही पाणीच आहे, सागरातही पाणीच आहे. पाणीपणाने दोन्ही एकच आहे. हा सोहम परमात्मा आहे आणि मी आत्मा जीव जो आहे तोही देहाच्या उपाधीने नटलेलो आहे आणि तो विश्वाच्या उपाधीने नटलेला आहे. पण मुळात ते तत्व आहे, ते तो आणि मी एकच आहे, सोहम. त्यामुळे सगळ्या साधना शेवटी ह्या सोहमच्या ठिकाणी येतात की तो आणि मी दोन नाही, मी त्याचाच अंश आहे. म्हणून दोन्हीकडे एकच पाणी आहे. लाट सागरापासून वेगळी काढता येत नाही. आपण जर म्हटलं सागरावरच्या एक 4 लाटा घेऊन या, तशा लाटा घेता येत नाहीत. तो आकार आलाय म्हणून त्याला लाट म्हटलं, एवढंच त्याचा अर्थ. तसा जीव आणि परमात्मा एकच आहे. जीवाला परमात्म्यापासून स्वतंत्र वेगळं काढता येत नाही, असा सोहम बोध होणे आवश्यक आहे. सर्व साधनेचा शेवट हा आहे की त्याला वेगळा काढता येत नाही. विभक्तपणे नसावे तरीच भक्त म्हणावे. म्हणून भगवंताचा मी भक्त आहे असं म्हणताना मी त्याच्यापेक्षा वेगळा आहे असा अज्ञान असता कामा नये. सर्वत्र भरून राहिलेला व्यापक परमात्मा तोच मी जीव आत्मा आहे असा बोध करून घ्यायचा आहे. आत्म्याचं प्रतिबिंब जीव अंतःकरणात पडलेलं आहे. जीवाला बोध झाला की प्रतिबिंब मूळ बिंबात मिळून गेलं. मग आता काय राहिलं? आता देह एका बाजूला आणि आत्मा एका बाजूला. ज्ञानी पुरुषाला हा बोध असतो की मी आत्मा आहे. मग देह मनबुद्धीचे जे व्यापार चाललेले आहेत त्या सगळ्या व्यापारांकडे साक्षीत्वानं अलिप्तपणाने बघायचं. ते सगळे व्यापार उत्तम करायचे, पण लक्षात ठेवायचं की तो मी नाही, मी आत्मा आहे. म्हणून हे सुद्धा अनुसंधान इतर वेळेला ठेवण्याचा प्रयत्न करावा. देहाचे सगळे व्यापार त्याला व्यवस्थित करायचा, कारण देह मनबुद्धी साधन आहे आपलं. मनही निर्मळ ठेवायचं, बोधही बुद्धी देखील व्यवसायात्मिका बुद्धी करायची. आणि देह मनबुद्धी हे सगळे जे आहेत ही आपली इन्स्ट्रुमेंट्स आहेत. त्याचा वापर आपण योग्य त्यावेळेला योग्य त्या प्रकारे करायचा. पण ते मी नाही, मी त्याच्यापेक्षा वेगळा आहे असा अलिप्तपणाचा बोध अखंड राखायचा. साधकांनी राखायचा. ज्ञानी पुरुषांचा सहजच राखला जातो. ते बोलताना बोलतात, करताना हे असं झालंय किंवा अमकं वगैरे म्हणून, पण आज त्यांचा बोध सगळा पक्का असतो की हा जो मी बोललेला आहे हा देहाला लागलेला आहे आणि आतला मी त्याच्यापेक्षा स्वतंत्र आहे. म्हणजे ज्ञानी पुरुषांचं वागणं आणि आपलं वागणं जरी वरवर सारखं वाटलं तरी एक बोधाने केलेलं असतं आणि एक अज्ञानाने अबोधाने केलेलं असतं. आणि त्यामुळे त्यांच्या आचारविचारात आपल्या आचारविचारात पुष्कळ फरक पडतो. पण आपल्याला हळूहळू साधनेने ते जिथं आहेत तिथंपर्यंत पोचायचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. त्याच्यासाठी जन्मजन्मांची साधना करायला पाहिजे.
पटकन एका दिवसात काही झालं असं होणार नाही आहे. पण हे करायचं आहे हे जर कळलं नाही तर नेणता कोटीवरी साधना केली तरी मोक्षाचा अधिकारी होणार नाही. काय आपल्याला व्हायचं आहे हे जर लक्षात आलं नाही आणि किती माळा जपल्या, किती तीर्थयात्रा केल्या, किती पूजा केल्या मोठ्या मोठ्या, तरी त्याचा उपयोग होत नाही जसा व्हावा तसा. इतर काहीतरी करण्यापेक्षा ते बरं आहे. तरी देखील बोध जर व्हायला हवा असेल तर नेमकेपणाने साधना व्हायला पाहिजे. म्हणून सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपण काय करायला हवं हे लक्षात ठेवून तेवढंच लक्षात ठेवावं. फार खूप जर लक्षात ठेवलं तर महत्त्वाचं सुटून जातं. त्यामुळे थोडंच जे असेल ते श्रवण केलं की त्याचा पचन जे आहे म्हणतो म्हणजे मनन निधिध्यास हा मात्र जास्त केला गेला पाहिजे. आणि तेच अनुसंधान आपल्याला दिवसभर आपल्या सगळ्या ठिकाणी ठेवता आलं पाहिजे. त्यामुळे प्रत्येक कर्म ही साधना आहे असं लक्षात ठेवून प्रत्येक गोष्ट बोलताना चालताना खाताना सारखं सावधपणाने पाहिजे. सावध, साक्षेपी आणि दक्ष असा पाहिजे. असा जर असेल तर तत्काळाची मोक्ष, तत्काळ याचा अर्थ त्या जन्मात. पण सावधपण आपलं बहुतेक सुटतं. आपण जरा काही दुसरं करायला लागलो की हे सावधपण सुटतं. आणि हे सावधपण सुटलं की किती वेळ आपण फरफटत जाऊ सांगता येत नाही. मनात विचार एक आले की ते विचार कुठं आपल्याला नेतील ते काही सांगता येत नाही. पुन्हा पूर्वपदावर यायला बराच काळ लागतो. तेही तो थोडासा सावध असेल तर. नाही तर दुसऱ्या दिवशी देवाची पूजा करेपर्यंत त्याचं काही भान नाही. आज झाली एकदा पूजा करून टाकली, आता उद्या करताना बघू, अशी बहुतेक स्थिती असते. तसं द्यायचं नाही. अखंड आत तो आहे. त्यामुळे अखंड दक्षतेनं सावधतेनं पाहिजे. सावचित्त पाहिजे, दुश्चित असता कामा नये. असं जर झालं तर त्याच्याकडनं साधना होईल. नाहीतर चांगले सद्गुरू जरी मिळाले तरी शिष्य जर अनधिकारी असेल तर काही त्याचा उपयोग होणार नाही. आणि बहुधा असं म्हटलेलं आहे की सद्गुरू एक वेळ मिळतील पण सत्शिष्य मिळणं कठीण. कारण सत्शिष्य जो आहे त्याला त्यांनी म्हटलं आहे श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिया. श्रद्धावान पाहिजे, तत्पर पाहिजे आणि संयतेंद्रिय पाहिजे. असा जर सत्शिष्य असेल आणि सद्गुरू जर भेटतील तर मात्र त्या दोघांच्या मधून काही ना काही निर्माण होण्याची शक्यता आहे. निर्माण म्हणजे तो शिष्यसुद्धा सद्गुरू पदावर बसण्या इतका मोठा होतो. एवढं सामर्थ्य सद्गुरूंच्यात आहे आणि शिष्याला देखील ते साधता येतं. पण त्या तऱ्हेनं हे सगळं केलं गेलं पाहिजे. एवढा विचार आज आपण थांबू. हरिओम तत्सत.